दरम्यान हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगल भडकवणं नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय। यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनीही हिंदूंना पाठबळ दिलं होतं। आम्ही राष्ट्रप्रेमी मुस्लिमांविरोधात नाही, असं नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलंय। विरोधकांच्या टीकेनंतर राणेंचं हे स्पष्टीकरण समोर येतंय। तर फक्त हिंदूंशी व्यवहार करणे अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य काल नितेश राणेंनी केलं होतं आणि यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती। हिंदूंनी पण आर्थिक सक्षम व्हावं, आपला हक्क त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांची बाजू अगर आम्ही घेत असू तर त्याला दंगली भडकवणं बोलत नाही। आतापर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पण हिंदूंचीच बाजू घेतली, हिंदूंचं हित जोपासलं, हिंदुत्वाच्या नावानेच पक्षाचा आवाज मोठा केला। म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना तेव्हा दंगली भडकायच्या होत्या का? राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात आम्ही नाही। जो कोण राष्ट्रभक्त मुसलमान आहे, ज्याला राष्ट्र प्रथम म्हणून तो त्याला समजतो, वंदे मातरम मुखातून बोलतो, तो आमचा हक्काचा नागरिक, आमच्या हक्काचा भारतीय आहे। आमच्याही भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य राष्ट्रभक्त मुसलमान